नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे. मित्रांनो, काल आपण JRचा प्रवास पाहिला. JR कसा आला, JRसाठी कसे प्रयत्न केले, कोणी प्रयत्न केले. परंतु खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला कॉल आले, मेसेज आले की सर JRमध्ये काही गोष्टी आम्हाला कन्फ्यूज करणाऱ्या आहेत, त्याचा थोडासा खुलासा करावा. मित्रांनो, ॲक्च्युली काही यूट्यूब चॅनलवर सुद्धा काही बाबींचा खुलासा चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी पॅनिक झालेले आहेत. मित्रांनो, काळजी करू नका. हा JR पूर्णपणे विद्यार्थ्यांना सेंट्रलाइज करून, केंद्रित करून बनवला गेलेला आहे आणि एकदम विद्यार्थ्यांच्या अनुकूल आहे. कसा अनुकूल आहे, मी सर्व बाब या ठिकाणी खुलासा करणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. जर आपण JR आणण्यासाठी पाठपुरावा करू शकतो तर मग त्यामध्ये निश्चितपणे तरतुदी सुद्धा चांगल्याच असणार आहेत. तर मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे JRचा प्रवास आपला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून झाला होता. बच्चू कडू साहेब असतील, मुख्यमंत्री महोदयांशी बैठक असतील, सचिवांशी बैठक असेल, ते मी कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे. आणि या ठिकाणी काही न्यूजपेपरला आलेल्या बातम्या असून बच्चू कडू साहेबांनी जो सुरुवातीपासून आपल्याला शेवटपर्यंत वेळ दिला, पाठपुरावा करण्यास मदत केली, त्यांचेही आभार मानलेत आपले पुणे विद्यार्थ्यांनी. तर त्यांचंही या ठिकाणी आपण निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे, कारण विद्यार्थ्यांकडून काही अपेक्षा नसती. विद्यार्थ्यांनी किमान ती कृतज्ञ व्यक्त केलं तर समोरच्याला काम करण्याला एक प्रोत्साहन मिळत असतं, प्रेरणा मिळत असते. म्हणून आपलं जे काम ज्या ज्या व्यक्तींच्या माध्यमातून होतं त्या त्या व्यक्तींचे निश्चितपणे आभार मानले पाहिजे, कृतज्ञ व्यक्त केले पाहिजे. मग आपले गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेब असतील, त्यांचे टीम असतील, मंत्रालय स्टाफ असेल. मित्रांनो, ऑलरेडी आपण काल कोणी कोणी याच्यामध्ये भूमिका निभावली, कोणी कोणी मदत केली, कोण विद्यार्थ्यांनी पाठपुरावा केला, ऑलरेडी आपण ह्या साऱ्या गोष्टी काल पाहिलेल्याच आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, काल एक नाव सांगायचं राहून गेलं, ते म्हणजे आपले रुपेश आंबले सर, जे आपल्या कोर कमिटीची स्थापना केलेली असेल किंवा त्यांनी विद्यार्थ्यांशी नेहमीप्रमाणे समन्वय ठेवला. हे रुपेश आंबले सर नेहमी विद्यार्थ्यांशी समन्वय ठेवणारे, विद्यार्थ्यांचा कोणताही प्रश्न असो, जाहिरात असो, मागणीपत्र असो किंवा कोणतीही एखादी तांत्रिक बाब उद्भवली तर त्या अनुषंगाने ते नेहमी माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांचाही या ठिकाणी आपल्याला आभार मानणं आवश्यक आहे. मित्रांनो, जो काल JR आला 1 सप्टेंबर 2025ला, त्या JR बाबत थोडक्यात काही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. ॲक्च्युली जुन्या विद्यार्थ्यांना हा JR लवकर समजलाही असेल, काहींना समजला असेल परंतु उमजला नसेल. आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी हा JR खूप माहितीपूर्ण आहे, महत्त्वपूर्ण आहे. तर हे जुने काही रेफरन्सेस आहेत, संदर्भ आहेत JRचे असतील तर ते आपण या ठिकाणी पाहत बसणार नाही. प्रस्तावना काय आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरील कर्मचाऱ्यांना गतिमान पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची अंमलबजावणी करण्यात येत होती. तथापि या विभागाच्या शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी 2022 अन्वये ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. म्हणजे पार्श्वभूमी थोडीशी प्रस्तावनामध्ये आधी चालू होती, नंतर 25 फेब्रुवारी 2022ला रद्द करण्यात आली होती. आणि जे 100 PSI भरायचे असेल तर 50 PSI डायरेक्ट MPC भरवायची. आपल्याला माहिती, डायरेक्ट MPCतून जी परीक्षा येते कंबाईन ग्रुप B नॉन गॅजेटेडमध्ये, त्यामध्ये 50% PSI भरले जातात, 25% प्रमोशनने व्हायचे, पदोन्नतीने व्हायचे आणि 25% आपल्या जे काही पोलीस कॉन्स्टेबल असतील किंवा अंमलदार असतील, पोलीस अंमलदार असतील तर ते लोक परीक्षा देऊन 25% कोठा त्यांच्यासाठी असायचा. परंतु ही काय परीक्षा कधी रद्द झाली होती? 25/2/2022च्या निर्णयान्वये रद्द करण्यात आली होती आणि 50-50चा कोटा झाला होता. नंतर काय झालं की पोलीस प्रशासनाच्या जे काय आस्थापनाचे DGP असतील किंवा त्यांच्या लक्षात आलं होतं, पोलीस महासंचालकांच्या एक सुकाणू समितीचा पण अहवाल असेल, त्या अनुषंगाने 3 ऑक्टोबर 2023 एक पत्र दिलं शासनाला की आम्हाला परत विभागीय फौजदार परीक्षा का चालू असायला हवी आणि का चालू करायचे, त्याचे काही कारण मीमांसा किंवा कारणेही त्यामध्ये नमूद केले होते. त्या अनुषंगाने त्या प्रस्तावाला मात्र शासनाची मान्यता प्रलंबित होती. मग शासनाने आता त्यावर गेले एप्रिल महिन्यापासून ते आतापर्यंत जे काही कार्यवाही केली ते आता कार्यवाही आपल्याला पुढे पाहायची आहे. मग शासनाने काय निर्णय घेतला मित्रांनो? शासनाने आता जो काही निर्णय घेतला तो आता आपल्याला एक्सप्लेन या ठिकाणी करायचा आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPCचे पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे थोडक्यात शिपाई दल, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सगळ्यांना माहिती असं, मुंबई पोलीस ॲक्ट, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती शिपाई दल कोणाला म्हणतात. तर पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSIच्या खालचे सगळेच येणार त्या ठिकाणी.
म्हणजे थोडक्यात शिपाई दल म्हणा किंवा पोलीस अंमलदार म्हणा, ह्या संवर्गातील पात्र उमेदवारांसाठी घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, या विभागाच्या शासन निर्णय 25/2/2022 अन्वये रद्द करण्यात आली होती. आता काय झालंय की हा जो शासन निर्णय आहे त्यातला परिच्छेद 7 या शासन निर्णयान्वये रद्द करून पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची पदे परत, म्हणजे जे आधी रद्द केलं होतं 50-25-25चा फॉर्म्युला जो रद्द केला होता 25 फेब्रुवारी 2022च्या शासन निर्णयाने, तो शासन निर्णय आता आम्ही रद्द करून पुन्हा नव्याने तोच फॉर्म्युला चालू करतोय. म्हणजे 50-25-25, समजा 100 PSI ची रिक्त पदं असतील तर 50 PSI ची रिक्त पदं हे डायरेक्ट PSI जी MPC कंडक्ट करते, जसं की ग्रुप बी नॉन गॅजेटेडमधून, मग त्यांना प्रिलियम असते, मेन्स असते, फिजिकल इंटरव्ह्यू, ह्या गोष्टी टप्पे असतात. डायरेक्ट PSI मधून होणारे विद्यार्थी आपण पाहतो. 21व्या वर्षी झाला, 22व्या वर्षी झाला, 23व्या वर्षी झाला, अगदी गरिबाच्या घरातला मुलगा PSI झाला, अशा आपण बातम्या वाचतो. आणि 25% म्हणजे काय, डिपार्टमेंटल म्हणजे आता कोणती म्हणजे हे काही 25% पदोन्नतीमध्ये जातील. समजा की जे प्रमोशननी पोलीस शिपाईचं पोलीस नाईक होईल, पोलीस नाईकचं हवालदार होईल, हवालदारचं SI होईल, SIचं PSI होईल, म्हणजे ते रिटायरमेंटच्या दरम्यान PSI होतील. आणि हे 25% आता ह्या विभागात म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारे पोलीस शिपायापासून तर ASI असिस्टंट सब इन्स्पेक्टर, म्हणजे ASI म्हणजेच काय, असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, या पदापर्यंत कोणताही व्यक्ती, पण त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. वयाची मर्यादा आहे, तो मागास असेल तर 40 पर्यंत, आणि तो जर अमागास असेल, ओपन जनरल असेल तर 35 पर्यंत तो परीक्षा देऊ शकतो. हे आपल्याला पुढे पाहायचं आहे, ते सुद्धा नमूद केलेलं आहे, अगदी पूर्वीप्रमाणेच क्रायटेरिया आहे. परंतु एक सकारात्मक बाब सांगायचं झालं तर वय कधीपर्यंत मोजायचं, कसं मोजायचं, किंवा आता परीक्षेची पद्धत काय असणार, ह्या काही गोष्टी या GR मध्ये गुप्त आहेत, त्याचा खुलासा मी तुम्हाला करणार आहे. गुप्त नाही, ते वाचलं तरी लक्षात येतं, परंतु त्याचा अर्थ घेताना काही मुलं थोडंसं निगेटिव्ह अँगलने घेतात. कोणाला जर ह्या GR बाबत माहिती नसेल तर चुकीच्या पद्धतीने सांगितलं जातं आणि मुलं त्या अँगलने घेतात. एक सकारात्मक अँगलने विचार करायचा, कारण हा GR पूर्णपणे विद्यार्थ्यांना केंद्रित करून बनवला गेलेला आहे. ओके, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरती हे 50% ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, डायरेक्ट PSI चे मुलं. नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित मर्यादित विभागीय परीक्षा, म्हणजे जे आता हे पोलीस दलातील जे कर्मचारी आहेत त्यांची एक ठराविक सेवा पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे तेच पण शिक्षणाच्या आधारे ते पुढे जाऊन सांगणार आहे, ठराविक सेवा पूर्ण झाल्यानंतर ते पात्र ठरतील ह्या 25% कोट्यासाठी. त्यासाठी त्यांना विभागीय म्हणजे जी परीक्षा MPC कडून कंडक्ट केली जाणार आहे ती MPC ची एक लेखी परीक्षा द्यावी लागेल. आणि ती लेखी परीक्षा झाल्यानंतर आता ती लेखी परीक्षा प्री मेन्स अशी होणार आहे का एकच परीक्षा होणार आहे हे ठरवण्याचा अधिकार आता MPC ला आहे. परंतु MPC ला सुद्धा ते ठरवत असताना अभ्यासक्रम असेल किंवा परीक्षा असेल तर DG ऑफिसची समन्वय साधावा लागणार आहे, DG ऑफिसची विचार विनिमय करावा लागणार आहे. हे सुद्धा पुढे GR मध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ग्राउंड हे असणारच आहे, ऑलरेडी ह्या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे की ते ग्राउंड सुद्धा असणार आहे. आणि त्या ग्राउंडचे गुण मुख्य परीक्षेच्या गुणात काय केले जाणार आहे, एकत्र करून त्याचं कटऑफ लावलं जाणार आहे, ते सुद्धा या ठिकाणी GR मध्ये नमूद आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही MPC डिपार्टमेंटल परीक्षा पास झालायत आणि तुम्ही महाराष्ट्रात पहिले आलाय आणि नंतर MPA मध्ये ट्रेनिंगला गेले, तिथं तुम्ही जरी 10वे आले, 15वे आले किंवा एकदम शेवटून आले तरी सुद्धा तुमची महाराष्ट्रातली सुरुवातीला आलेली रँक हे सुद्धा 70% वेटेज म्हणून विचारात घेतले जाणार आहे. याचं सविस्तर विश्लेषण मी थोड्या वेळाने करेल. आता पदोन्नती, ज्येष्ठता, गुणवत्ता यांच्या आधारे ही म्हणजे 3 प्रकारे PSI आपल्या पोलीस दलामध्ये भरती केले जाणार आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये पोलीस भरती होताना एक तर शिपाई म्हणून भरती होईल, नंतर PSI म्हणून भरती होईल, किंवा मग आपल्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनद्वारे जे काही गॅजेटेड म्हणजे महाराष्ट्राची जी सर्व्हिस राज्यसेवा परीक्षा आहे त्यातून एक तर तो DYSP ACP होईल, नाही तर UPC देऊन डायरेक्ट IPS होईल. परंतु ही खात्यांतर्गत एक संधी आहे, त्या कुणाला, पोलीस अंमलदारांना, की ज्यांना
काम करत असताना 24 तास इतर विद्यार्थ्यांप्रमाणे ते अभ्यासिकेत बसू शकत नाही, अभ्यास करू शकत नाही. त्यांना 12-12 तासाची ड्युटी सांभाळायची असते. मॅरिड असतील तर त्यांना कुटुंब पण सांभाळायचं असतं. तर अशा विद्यार्थ्यांना पुढे खात्यांतर्गत कुठंतरी एक संधी असावी म्हणून हा 25% कोटा आहे. आणि मित्रांनो, याचा फायदा फक्त त्या विद्यार्थ्यांनाच होतो असं नाही, याचा फायदा शासनाला देखील होतो. कारण पोलीस प्रशासनातला जो अनुभव घेतलेला असतो त्या आधारित एक शारीरिक आणि मानसिक सक्षम उमेदवार शासनाला मिळत असतात. निश्चितपणे पदाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण निर्णय आहे. आता हे पदोन्नतीने ज्येष्ठता गुणवत्ता यांच्या आधारे म्हणजे साधारणपणे पोलीस कॉन्स्टेबल झाला, मग त्याचा जे काही सेवा पूर्ण होत गेल्यानंतर तो नाईक होईल, नाईकचा हवालदार होईल, हवालदारचा एसआय होईल, एसआयचा पीएसआय होईल. सदर शासन निर्णय हा यापूर्वी निर्गमित केलेले शासन निर्णय 5/7/1994 आणि 8/2/1996 वाचा. म्हणजे त्याचे काही संदर्भ दिलेत, ते फक्त वाचायला सांगितलेत. आणि ते सगळे कसं असतं मित्रांनो, कोणताही नवीन जी आर काढायचं म्हटलं तर मागचे संदर्भ सुद्धा विचारात घ्यावे लागतात, मागचे जी आर विचारात घ्यावे लागतात, त्याचे सुद्धा रेफरन्सेस या ठिकाणी द्यावे लागतात. आता पात्रता सांगितले, फक्त कोणताही गेल्या वर्षी पोलीस भरती झाला लगेच तो पीएसआय परीक्षा देईल का, ह्या वर्षी पोलीस भरती झाला लगेच तो पीएसआय परीक्षा देईल का, तर अजिबात नाही मित्रांनो. त्याला एक पात्रता दिलेली आहे, ते पण तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. सदर परीक्षेसाठी सद्यस्थितीत पोलीस शिपाई म्हणजे इथं होमगार्ड येणार नाही, लक्षात ठेवा. पोलीस शिपाई येईन, पोलीस नाईक येईन, पोलीस हवालदार येईन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक येईन, या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी पात्र राहतील. म्हणजे पीएसआयच्या खालचे सगळेच आणि पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्यापासून वरचे म्हणजे शिपाई दल या ठिकाणी येईल. जर कर्मचारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे SSC जर तो आता सध्या 10वीचं या ठिकाणी क्वालिफिकेशन राहिलं नाही, परंतु आधी काय व्हायचं की 10वी पास झालेला 10वी नंतर सुद्धा भरती झालेले असतात किंवा काही विद्यार्थी अनुकंप असेल किंवा इतर माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी लागले गेले असतील. परंतु या ठिकाणी जर एखादा कॉन्स्टेबल शिपाई किंवा एखादा पोलीस अंमलदार हा फक्त 10वी शिक्षण झालेला आहे म्हणजे SSC बोर्डची त्याच्याकडे डिग्री आहे, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणतो की SSC स्टेट जी काय आहे 10वीची त्या मंडळाची परीक्षा त्याच्याकडे असन 10वी झालेली असन तर ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी त्याने 6 वर्षाच्या अखंडित नियमित सेवा म्हणजे त्यांनी MPSCचा फॉर्म भरत असताना किंवा काय परीक्षा ज्या वर्षी घेणार आहे, समजा आता 2023 ची डिपार्टमेंटल परीक्षा झाली, 24 ची झालेली नाही, 25 ची झालेली नाही, आता समजा 25 ची जाहिरात येत असेल किंवा आली असेल तर जाहिरात येत असताना त्या समजा जाहिरात आपल्या आता डिसेंबर 2025 ला येऊ द्या, 2025 ची जाहिरात अजून आलेली नाही, समजा डिसेंबर 2025 ला जाहिरात येत असेल तर त्याची 1 एप्रिल रोजी त्याची 6 वर्षाची अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली असावी. या ठिकाणी त्या 10वी झालेल्या पोलीस शिपाई दलातील ज्या व्यक्तीला ती पात्रता आहे. जर त्याची 12वी झालेली असेल म्हणजे हायर एज्युकेशन झालेलं असेल, ते 12वी झालेले असेल, HSC झालेले असेल, हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, त्या मंडळाची परीक्षा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल. म्हणजे काही करतात 10वी नंतर समजा 12वीच्या समतुल्य एखादी परीक्षा असेल ती दिलेली असेल तर ती सुद्धा चालेल. म्हणजे अशी कोणाची असेल तर 12वी नंतर जे भरती होतात त्या लोकांना 1 एप्रिल रोजी म्हणजे परीक्षा ज्या वर्षी आलेली त्या दरम्यानच्या तर 5 वर्षांची अखंडित सेवा, अखंडित नियमित म्हणजे कुठे त्यांनी गॅप टाकलेला नकोय, अखंडित नियमित सेवा झालेली पाहिजे. नंतर आता बरेचसे विद्यार्थी आता 10वी 12वीचा जमाना संपला, जरी तो 12वीतून भरती झाला तरी सुद्धा तो ओपन युनिव्हर्सिटीमधून मुक्त विद्यापीठामधून पदवी करतच असतो. तर अशा कर्मचाऱ्यांनी पदवीचं शिक्षण घेतलेलं असेल किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर त्या विद्यार्थ्याला काय झालं पाहिजे, परीक्षेचा जो काही वर्ष आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी त्याने किमान 4 वर्षांची अखंडित नियमित सेवा केली पाहिजे. किमान 4 वर्षे अखंडित सेवा म्हणजे कुठेही थांबता कामा नाही, अखंडित सेवा केलेली पाहिजे. आता मित्रांनो हे करत असताना त्याला वयाची पण मर्यादा आहे. म्हणजे तो रिटायरमेंटला आल्यावर पण परीक्षा देईन का, तर अजिबात नाही. तर त्याला लक्षात घ्या, कर्मचाऱ्याचे वय संबंधित परीक्षा वर्षाच्या 1 एप्रिल रोजी 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. हे झालं ओपन जनरल. ओपनवाल्यांसाठी हा क्रायटेरिया आहे की 35 वर्षांपेक्षा जास्त नसावा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात शंका आली असेल की पहिलं असं नव्हतं, आता 1 एप्रिलच का, एखादा मी बाद झाला. तर मित्रांनो हे उलट विद्यार्थी हिताचा विषय आहे, विद्यार्थी हिताचा निर्णय आहे. कसा निर्णय आहे ते सांगतो. इथं त्यांनी जे काही तारखा दिल्यात पुढे जाऊन तुम्हाला काही तारखा पाहायला भेटेल की 1 जानेवारीपर्यंत DGP ऑफिसने मागणीपत्र हे करणं किंवा ते गृह विभागाला मार्चपर्यंत पाठवणं किंवा गृह विभागाने मार्चपर्यंत
कुणाला पाठवणं, MPSCला पाठवणं आणि MPSCने जाहिरात प्रकाशित करणं, हे मित्रांनो एक प्रमाणे टाइम बॉन्ड दिलेला आहे. काय दिलेला आहे? टाइम बॉन्ड. पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईल सविस्तर GR ज्या वेळेस वाचाल त्यावेळेस टाइम बॉन्ड दिलेला आहे. एक सायकल निश्चित केलेली आहे. ही सायकल निश्चित केल्यामुळे काय होणार आहे, MPSCला स्वतःचं परिपूर्ण वेळापत्रक निश्चित करता येणार आहे. आधी काय व्हायचं की पूर्वीच्याला DGP ऑफिसकडून मागणी पत्रक येत नसायचे, आले तर ते कधी पण यायचे. तुम्ही पहा ना की 16ची झाली, 17ची झाली का लगेच 21ची 23ची झाली का अजून 24ची पण नाही परीक्षा, आता 25ची. म्हणजे 2-2, 3-3 वर्ष परीक्षाच होणार नाही. झाली तर मग एखाद्या वेळेस मग काय व्हायचं, विद्यार्थ्यांना एकच चान्स मिळायचा, 2च चान्स मिळायचा. परंतु ह्या GRने एक प्रकारे टाइम बॉन्ड निश्चित केलेला आहे, एक सायकल निश्चित केलेली आहे, ज्यामुळे MPSC सुद्धा त्यांच्या वेळापत्रक प्रॉपर फॉलो करणार आहे. MPSC सुद्धा गृह विभागाला मागणी पत्राचं डिमांड करेल, गृह विभाग सुद्धा DGP ऑफिसला मागणी पत्रासाठी पत्र व्यवहार करेल की तुम्ही ह्या तारखेपर्यंत तुमचं पटकस मागणी पत्र पाठवून द्या. आणि जसं की त्यांना जानेवारीची डेडलाईन दिली असेल, कोणाला DG ऑफिसकडून आल्यानंतर गृह विभागाला मार्चची डेडलाईन दिली असेल, त्यांनी MPSCला पाठवायचं ते सगळं तपासून. तर यामुळे काय होणार आहे, एक सायकल निश्चित होणार आहे. सायकल निश्चित झाल्यामुळे एक परिपूर्ण वेळापत्रक आपल्या परीक्षेला येणार आहे. म्हणजे असं होणार नाही की प्रत्येक वेळेस जाहिरातीसाठी पाठपुरावा करा, मागणीपत्रासाठी पाठपुरावा करा, MPSCला पाठपुरावा करा, गृह विभागाला पाठपुरावा करा, DGP ऑफिसला पाठपुरावा करा. तर हे आपलं जे इथून पाठीमागे जो त्रास आपल्या अंमलदारांना व्हायचा, सर्व्हिस पाता हे करा ते करा, तर अशा गोष्टी आता शक्यतो तुम्हाला कराव्या लागणार नाही. तर ह्यामुळे काय होणार आहे, एक टाइम बॉन्ड. आणि याचा फायदा कसा होणार आहे पहा. जरी तुम्ही म्हणाले तर 1 एप्रिल का मेन्शन केलं, ती कुठेतरी सायकल त्यांना निश्चित करायची होती आणि या ठिकाणी एक टाइम बॉन्ड निश्चित करायचा होता. मग तो टाइम बॉन्ड स्वतः गृह विभागालाही असेल, तो टाइम बॉन्ड DG ऑफिसलाही असेल, तो टाइम बॉन्ड MPSCलाही असेल. ते एक महत्त्वाची बाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समजा आता 2025ची जाहिरात आपल्याला आणण्यासाठी आपण पाठपुरावा केला किंवा ती 2025च्या जाहिरातीसाठी गृह विभागाने मागणीपत्र DG ऑफिसला मागितले, तर DG ऑफिसकडे जागा रिक्त असेल तर ते मागणीपत्र निश्चितपणे गृह विभागाला देतील आणि गृह विभागाने ते जर MPSCला पाठवलं तर आपल्याला फायदा काय होणार आहे की ज्या आता जर फॉर्म भरायला चालू झालं पुढच्या महिन्यापासून, त्याच्या पुढल्या महिन्यापासून, त्याच्या आधी अभ्यासक्रम निश्चित करेल MPSC. परंतु जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर जी डेट कदाचित म्हणजे जी डेट विचारात घ्यायची असेल तर ती डेट 1 एप्रिल 2025ची घेतली जाईल. कशी घेतली जाईल, कारण त्या वर्षाची जाहिरात आहे म्हणून. कदाचित जे विद्यार्थी एजबारला आहेत, ज्यांच्याकडे 1 वर्ष शिल्लक आहे, त्यांना ह्याची पण फायदा भेटेल 2025च्या जाहिरातीचा आणि पुढे जाऊन 2026चा पण फायदा भेटेल जर जाहिरात लागोपाठ आल्या तर. म्हणजे विद्यार्थ्यांचा तोटा होणार नाही, ही एक बाब लक्षात घ्या. आणि दक्षता प्रमाणपत्र ही का बाब आलेली आहे मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की परीक्षेचे फॉर्म भरतात, मुलं प्री पास होतात, मेन्स पास होतात, फिजिकल पास होतात आणि त्याच्यानंतर ते रिझल्टमध्ये पण दिसतात आणि ट्रेनिंगला जातात. ट्रेनिंगला गेल्यानंतर काय होतं की त्यांच्याकडं काहीतरी त्यांना विभागीय चौकशी लागून त्यांना शिक्षा झालेल्या असतात. ह्या बाबी जेव्हा समोर येतात त्यावेळेस त्यांना ट्रेनिंगमध्ये घेतलं जात नाही. मग ते मॅटमध्ये जातील, कोर्टात जातील आणि त्यामुळे काय व्हायचं, जो काय आपला पोल असायचा गृह विभागाचा त्यालाही त्या पद्धतीने मग कोर्टात दोघांनाही तो या पद्धतीने डिपेंड करणं असेल किंवा त्यावर ज्या काय आहे खटले त्या कोर्टात यायला लागले. तर हे खटले जर सुरुवातीला हे अशा मुलांकडून जर प्रमाणपत्र घेतले त्यांच्या सक्षम अधिकाऱ्याकडून तर निश्चितपणे ते सुरुवातीलाच ह्या गोष्टींना आळा घालता येऊ शकतो. म्हणजे कोणत्या गोष्टींना आळा घालता येऊ शकतो की जे पुढे जाऊन कोर्ट केस मॅट किंवा त्या मुलांना ट्रेनिंगमध्ये घेतलं जात नाही, MPA त्यांना जॉईनिंग देत नाही, त्याच्यानंतर मग ते कोर्टात जातात. हे जे प्रकरणं उद्भवतात लास्ट मोमेंटला, तर ते प्रकरण उद्भवू नये म्हणून सुरुवातीला त्याची प्रिकॉशन घेतलेली आहे, म्हणून त्याला दक्षता प्रमाणपत्र म्हटलं गेलेलं आहे. आता समजून घ्या, सदर परीक्षेसाठी अर्ज सादर करताना दक्षतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी, डिपार्टमेंटल इन्क्वायरी किंवा फौजदारी कारवाई सुरू नसावी. ओके, हे आता सुरुवातीला पाहिलं जाणार आहे. पहिले सुरुवातीला अंतिम म्हणजे निवडीच्या नंतर पाहिलं जायचं, आता हे सुरुवातीला पाहिलं जाणार आहे, हे लक्षात घ्या. कर्मचारी काम करत असलेल्या संबंधित कार्यालयाने तसे प्रमाणपत्र सादर करावे. कोणत्याही प्रयोजनार्थ शिक्षेच्या अंमलाखाली असलेला कर्मचारी सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरेल. याचा अर्थ असा की कर्मचारी कोणत्याही जबर किंवा किरकोळ शिक्षेच्या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाही. याबाबत असेही नमूद करण्यात येते की जर कर्मचाऱ्यास ठपका ठेवणे, सक्त ताकीद देणे अशी शिक्षा झाली किंवा आर्थिक दंड ठोठावला गेला तर अशा शिक्षेच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून
तारखेपासून तो कर्मचारी 1 वर्षासाठी शिक्षेच्या अंमलाखाली राहील। त्यानुसार ज्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी खटला, विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई प्रलंबित आहे तो कर्मचारी परीक्षेला बसण्यास अपात्र ठरेल। म्हणजे महत्त्वाचं काय आहे, फौजदारी खटला, विभागीय चौकशी आणि फौजदारी कार्यवाही प्रलंबित असेल तर तो कर्मचारी परीक्षेला बसण्यास अपात्र असेल। थोडीशी म्हणजे ही प्रोव्हिजन काय यामध्ये टाकण्यात आली की नंतर जाऊन जे काही प्रश्न उद्भवायचे ते प्रश्न उद्भवू नये म्हणून त्याचे एक प्रिकॉशन म्हणून त्यांनी ते प्रोव्हिजन टाकलेले आहे। पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य हे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा आढावा घेतील पुढील 1 वर्षापर्यंत। आता ही जी मी साखळी तुम्हाला सांगितली ती साखळी या ठिकाणी पाहायला मिळेल। पुढील 1 वर्षापर्यंत पदोन्नती, सेवानिवृत्त, भविष्यातील अन्य कारणामुळे रिक्त होणाऱ्या सर्व पदांचा म्हणजे कशाचा आढावा घेतील, रिक्त पदांचा आढावा घेतील। आपण दरवर्षी RTI टाकतो किती जागा रिक्त आहेत PSIच्या, मग ते आपल्याला मिळतात। तर दरवर्षी 1 जानेवारीपर्यंत गृह विभागाला मागणीपत्र सादर करते। मग DG ऑफिसचा पोल 5 असेल तो कोणाला पोल 5A ला मागणीपत्र सादर करतील आणि मग गृह विभाग काय करणार, त्याची तपासणी छाननी करून काय असेल ते 1 मार्चपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवेल। त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात प्रसिद्ध करून मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा हे करेल। आता MPC काय लगेच आलं लगेच जाहिरात प्रसिद्ध करते असं नाही। आता MPCकडे ज्यावेळेस मागणीपत्र जाईल तर MPC आधी सुरुवातीला अभ्यासक्रम सुद्धा हे करेल, प्रकाशित करेल। MPCच्या काही तारखा नियोजित असतील तर त्यांना त्या तारखा ॲडजस्ट कराव्या लागतील किंवा तशी तारीख त्यांना द्यावी लागेल। आता ह्या तारखेत पण खूप सारं राजकारण होतं, कधी कधी एखादा निवडणूक आली मग परत बऱ्याच मुलांना सुट्टी भेटते नाही भेटती, मग त्याच्यात पण परत आपल्याला पाठपुरावा करून ती तारीख ॲडजस्टमेंट करण्यासाठी पत्र देतात आपल्यातलेच खूप सारे मुलं, मग नंतर मग ते परीक्षा थोडे पुढे मागं होते। परंतु MPC यंत्रणा अशी आहे की ते सगळ्या गोष्टींचा विचार करूनच वेळापत्रक डिसाईड करत असतं, ठरवत असतं। पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी घेण्यात येणाऱ्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षामध्ये लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी म्हणजे यांनी काय अंतर्भाव केला, MPCला सुद्धा एक घटना आखून दिली त्यांनी। म्हणजे MPCला अधिकार दिलेत परंतु MPCला सुद्धा काही स्ट्रक्चर आखून दिले की बाबा ह्या परीक्षा कशा असल्या पाहिजे, लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी परीक्षा यांचा अंतर्भाव असेल। त्यासाठीचे गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोग निश्चित करेल। म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग कायद्याला किती मार्क द्यायचे, लँग्वेजला किती मार्क द्यायचे ते त्यांचं ते ठरवतील किंवा अभ्यासक्रम ते ठरवतील। परंतु अभ्यासक्रम सुद्धा ठरवत असताना पुढे जाऊन DG ऑफिसला विचारात घ्यायचे त्यांना। सदर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी लेखी व शारीरिक या दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घ्या, अभ्यासक्रम आणि स्वरूप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कार्यालयाशी सल्लामसलत करून निश्चित केले जाईल। म्हणजे DG ऑफिसशी सल्लामसलत करूनच MPCला तो निर्णय घ्यावा लागेल। जसं की आपण पाहतो JMFCच्या परीक्षा असतात, त्या JMFCच्या परीक्षाबाबत जसं हायकोर्टशी सल्लामसलत करूनच MPC ठरवत असते त्याचा अभ्यासक्रम किंवा परीक्षा पद्धत, तसं अगदी सेम इथं आपल्याला पाहायला भेटते। सदर लेखी आणि शारीरिक परीक्षेचे स्वरूप एकदा अंतिम झाल्यानंतर बदलता येणार नाही। म्हणजे एकदा अंतिम झाल्यावर परत बदलता येणार नाही, म्हणजे आपलं डायरेक्ट PSI सारखं नाही। म्हणजे डायरेक्ट PSIचं तुम्ही पाहिलं एकदा 100 मार्काचं गुणांचं फिजिकल ठेवलं, नंतर एकदा 60% क्वालिफाय केलं, 60 मार्काचं, नंतर 70 मार्काचं क्वालिफाय केलं, पुन्हा 60 मार्काचं क्वालिफाय केलं, दरवर्षी आपल्याला बदल पाहायला भेटले। परंतु इथं मात्र तसं त्यांनी मेन्शन केलंय की एकदा ठरवलं की तुम्हाला बदल करता येणार नाही। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लेखी आणि शारीरिक परीक्षे स्वरूप परीक्षेच्या जाहिरातीद्वारे प्रकाशित केले जाईल। म्हणजे परीक्षेची जेव्हा जाहिरात येईल ना त्या जाहिरातीसोबतच हे सगळं मेन्शन केलं जाईल, लेखी आणि शारीरिक परीक्षेचं स्वरूप। म्हणजे आपला अभ्यासक्रम सुद्धा तेव्हाच म्हणजे परीक्षेचं स्वरूप डिक्लेअर केलं जाईल, अभ्यासक्रम कदाचित आधी डिक्लेअर होईल। चलो, जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील फक्त त्यांना शारीरिक चाचणी सहभागी होण्याची परवानगी असेल। महाराष्ट्र लोकसेवा आयोग खुल्या आणि राखीव दोन्ही प्रवर्गासाठी लेखी परीक्षेत किमान अर्हता गुण जाहीर करेल। म्हणजे आता इथं तुम्ही म्हणाल सर इथं डिपार्टमेंटल PSIला कुठं आरक्षणच नाही, ते खुला आणि असं काय केलं, फक्त इथं आपल्याला वयाचं कुठंतरी त्या मुलांना सवलत मिळत असते। जर तो मागास असेल तर त्याला 40 पर्यंत आपण पाहिलं आणि तो मागास असेल तर 35 पर्यंत, म्हणून त्या दोन्हींचा उल्लेख या ठिकाणी केला असावा। अंतिम गुणवत्ता यादी। आता मित्रांनो, सदर परीक्षेची गुणवत्ता यादी लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून केली जाईल। डायरेक्ट PSIला कसं होतं, डायरेक्ट PSIला फक्त क्वालिफाय ठेवले फिजिकल, आता इथून पुढे 60 मार्क पडले की ते क्वालिफाय, ते अंतिम कटऑफमध्ये घेतले जात नाही। परंतु इथं मात्र अंतिम कटऑफमध्ये घेतले जाणार आहे। म्हणून PSI तुम्ही लेखी परीक्षेला मार्क मिळवले तरीही फिजिकलला तुम्हाला चांगले मार्क मिळवणं आवश्यक आहे। जर लेखी परीक्षेला चांगलं लीड असेल तर मग तुम्ही फिजिकलला रिलॅक्स राहा, पण जर लेखी परीक्षेला तो मॉडरेट किंवा 10, 15, 20 मार्क असे असतील तर आपल्याला मात्र लीड घ्यावं लागेल फिजिकलमध्ये। खुल्या आणि राखीव प्रवर्गासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची किमान अर्हता गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केली जाईल। सदर परीक्षेसाठी कोणतीही प्रतीक्षा यादी असणार नाही, म्हणजे वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागणार नाही।
मला नाही वाटत वेटिंग लिस्टची गरज पडेल, कारण प्रत्येक या ठिकाणी खाकीमध्ये सर्व्हिस करतो तो जॉईन करणार नाही असं होणारच नाही. तो निश्चितपणे PSI जॉईन करेन. तो कधी PSI जॉईन करणार नाही जेव्हा कुठं त्यांनी ऑदर एक्झाम दिली असेल, म्हणजे जे सरळ सेवेतून एखादी मोठी पोस्ट असेल, MPCतून दुसरी एखादी मोठी पोस्ट असेल. परंतु पोलीस बांधवांना एवढा काही वेळ भेटत नाही. त्या अनुषंगाने शेवटी खाकीत काम करणाऱ्या माणसाला खाकीतल्या वरिष्ठ पदाचीच आवड असते, म्हणून इथं कदाचित वेटिंग लिस्टची सुद्धा आवश्यकता नाही आहे. सदर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये उमेदवाराने सादर केलेल्या खोट्या माहितीच्या आधारे तो पात्र झाला असला तरी त्या सदर परीक्षेत तो अपात्र ठरेल. शिस्तभंगाच्या कारवाईस जबाबदार असेल. म्हणजे त्या सगळ्याच परीक्षेला आहे, खोटी माहिती द्यायची नाही. स्वयं घोषणापत्र या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करणारा कर्मचारी त्याच्या अर्जासोबत परिशिष्ट अ ते शेवटी आहे की माझ्या कोणती विभागीय चौकशी खटला किंवा शिक्षा असं ते तुम्हाला शेवटी दाखवेल मी. परिशिष्ट अ मध्ये दिलेल्या नमुन्यात इथं स्वयं घोषणापत्र आहे ते सादर करायचे. सदर स्वयं घोषणापत्र कार्यालय प्रमुखाद्वारे सर्टिफाय करून घ्यायचे, प्रमाणित करून घ्यायचे. ओके, म्हणजे इथं जे सुरुवातीला सांगितलं दक्षता प्रमाणपत्र म्हणा किंवा काय, तर हा त्याचाच भाग, पण ते स्वयं घोषणापत्र असेल. ज्येष्ठता मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे आणि अनुकूल बदल आहे. सगळ्यात महत्त्वाचा अनुकूल म्हणजे तुम्ही पहा, जेव्हा MPCचा रिझल्ट लागतो मग तो डायरेक्ट PSIचा असो किंवा डिपार्टमेंटल PSIचा असो, महाराष्ट्रात पहिला येणारा मुलगा जेव्हा त्याचं तिकडं परेड होते किंवा कन्व्होकेशन होतं त्यावेळेस आपल्याला वाटतं हा महाराष्ट्रात पहिला आलेला मुलगा कुठंतरी झळकायला पाहिजे, कुठंतरी त्याला मानाची तलवार किंवा कुठंतरी त्याचं नाव आलं पाहिजे. ती दिसत नाही. बेस्ट केडर वेगळाच येतो. बेस्ट केडर वेगळा येतो म्हणजे कसा, त्यांचं ते लेखी परीक्षा वेगळी असते, त्यांचे ग्राउंडचे मार्क वेगळे असतात, तिथं नंबर वेगळ्याच मुलांचे येतात. कधी कधी ठीक आहे ते सुद्धा परीक्षा आहेत, त्यालाही महत्त्व असलं पाहिजे. परंतु इथं मात्र MPC त्यांनी दिवसरात्र एक करून MPCने कंडक्ट केलेल्या पारदर्शक परीक्षेत तो प्रथम क्रमांकाने पास होत असेल, द्वितीय क्रमांकाने पास होत असेल, तृतीय क्रमांकाने पास होत असेल, ह्या गुणांना सुद्धा कुठेतरी महत्त्व असलं पाहिजे. एकदमच त्याला 0 महत्त्व देण्यात पण अर्थ नाही. हा जर इकडं महाराष्ट्रात पहिला आला असेल डिपार्टमेंटल PSI मध्ये तर याचा 70% वेटेज घ्या आणि तिकडे MPI मध्ये ट्रेनिंग करत असताना 11 महिन्याची तिथं ज्यांच्या काही परीक्षा होत असतील, इंडोर आउटडोर काय पेपर असतील त्याच्यात त्या काही परीक्षा त्याला जे मार्क भेटतील त्या मार्काचं 30% वेटेज घ्या. म्हणजे याचं MPCने कंडक्ट केलेल्या परीक्षेत हा महाराष्ट्रात पहिला आला, याला त्याचा खूप फायदा आहे. 70% वेटेज आणि एकाडचं MPIचं 30% वेटेज, असं वेटेज घेऊन ती सेवा ज्येष्ठता यादी फायनल करायची. सेवा ज्येष्ठता यादी फायनल करायची. समजून घ्या, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा सरळ सेवा आणि पदोन्नती भरतीची दोन्ही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे ऑलरेडी ही जी परीक्षा होती डिपार्टमेंटल PSI ही एक कशाची संधी आहे, पदोन्नतीची संधी आहे ना. तुम्ही कॉन्स्टेबल होता, तुम्ही हवालदार होता, तर तुम्हाला डायरेक्ट PSI होण्याची एक मोठी संधी आहे. पदोन्नती भरतीची दोन्ही वैशिष्ट्ये आहेत. ही एक स्पर्धात्मक परीक्षा असल्याने सदर परीक्षेमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची ज्येष्ठता म्हणजे सिनियरिटी त्यांच्या महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीच्या प्रशिक्षणानंतरचा अंतिम गुणवत्तेचा, म्हणजे अंतिम गुणवत्ता जी एक प्रशिक्षण होती त्यांचे काही लेखी परीक्षा होत असतील किंवा ज्या काही परीक्षा होत असतील त्या प्रशिक्षण अकादमीच्या प्रशिक्षणानंतरच्या ज्या काही अंतिम गुणवत्तेच्या आहे आधारे निश्चित केली जाते, म्हणजे आधी केली जायची. ही अंतिम गुणवत्ता फायनल रँक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतलेल्या लेखी आणि शारीरिक परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आणि महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीद्वारे घेतलेल्या लेखी आणि शारीरिक परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून निश्चित केली जाईल. म्हणजे यांची दोघांची बेरीज केली जाईल. MPCकडे तुम्ही मिळवलेले जे मार्क असतील त्याचे 70% वेटेज त्याला, आणि इकडे MPI मध्ये तुम्ही जे मार्क्स मिळवले असतील प्रशिक्षणादरम्यान त्याला 30% वेटेज, असं वेटेज देऊन त्याची काय केली जाईल, ज्येष्ठता बनवली जाईल. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे परीक्षा गुण व महाराष्ट्र पोलीस अकादमीकडील परीक्षा गुण यांच्या अनुक्रमे गुणोत्तर 70-30% या प्रमाणात राहील. याविषयी म्हणजे फॉर सिनियरिटी कर्मचाऱ्याचे पूर्वीचे पद तसेच सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरली जाणार नाही. समजा एक कॉन्स्टेबल आहे, तो डिपार्टमेंटल परीक्षा देऊन PSI झाला, आणि दुसरा हवालदार आहे, तो डिपार्टमेंटल परीक्षा देऊन PSI झाला. मग इथं तो हवालदार म्हणणार नाही की मी इकडं डिपार्टमेंटमध्ये 15 वर्ष सर्व्हिस दिली, 20 वर्ष सर्व्हिस दिली, तर ती सर्व्हिस इथं विचारात घेतली जाणार नाही. ते दोघांचं सेवा ज्येष्ठता कशावर डिपेंड राहील, तू MPCची परीक्षा झाली त्यात तुझे 70% वेटेज, आणि इकडं जी तुझी MPI मध्ये ट्रेनिंगमध्ये प्रशिक्षणादरम्यानची परीक्षा झाली त्यातले 30% वेटेज, याच्यात जो पुढं असेल, मग तो कॉन्स्टेबल पुढं असेल त्या हवालदाराच्या, तर तो कॉन्स्टेबल सिनियर झाला. ओके, सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरले जाणार नाही. तथापि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा हा पदोन्नतीचाही मार्ग असल्याने सदर परीक्षेसाठी सध्या आरक्षण लागू होणार नाही. म्हणजे ऑलरेडी आरक्षण नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही ते कन्फ्युजन होऊ नका, ते तो ओपन का दिला, मागास का दिला, अमागास का दिला. इथं ऑलरेडी त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की आरक्षण नाही आहे.
जसं JMFCच्या परीक्षेला आरक्षण नाही अगदी तसं इथं पण नाही. इथं महिला आरक्षण पण नाही आणि कास्ट आरक्षण पण नाही. इथं डायरेक्ट PSIला आपण पाहतो 30-33%, कधी 40% सुद्धा मुली पाहायला भेटतात डायरेक्ट PSIमध्ये PSI झालेले. आता पाठीमागचे 1-2 रिझल्ट सोडले तर, कारण पाठीमागे 1-2 रिझल्टमध्ये मुलींना फिजिकलच पात्र होता आलं नाही किंवा फिजिकलच क्वालिफाय करता आलं नाही म्हणून मुलींच्या जागा रिक्त राहिल्या. तर डायरेक्ट PSIमधल्या मुली फिजिकल पास होणाऱ्या मुली आहेत, कारण त्या पोलीस भरतीतून आलेल्या मुली आहेत. फक्त प्रॉब्लेम काय, लेखी परीक्षेत मात्र मुलींचं प्रमाणसुद्धा आपल्याला डिपार्टमेंटलमध्ये थोडंफार कमी दिसतं. त्याचंही कारण आपल्याला माहिती आहे, महिलांना अनेक काही प्रपंचिक जबाबदाऱ्या असतात, कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, त्या सांभाळत असताना शेवटी स्पर्धा सगळ्यांशी करायची. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा हा पदोन्नतीचाही मार्ग असल्याने सदर परीक्षेसाठी सध्या आरक्षण लागू होणार नाही, तो सर्वोच्च न्यायालयाद्वारे प्रलंबित असणार आहे. हा जो काही खटला आहे किंवा जो काही निर्णय आहे तो तुम्ही लक्षात घ्या. विजय घोगरे विरुद्ध महाराष्ट्र राज्य आहे, त्या अनुषंगाने हे नाही. आता हा सदर शासन निर्णय साक्षांकित केलेला आहे रवींद्र पाटील सर, डेप्युटी सेक्रेटरी महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल सहीने तो काय झालेला आहे, प्रकाशित झालेला आहे. त्याच्या आधी GR हे करण्यासाठी दपाटे सरांचं सुद्धा योगदान खूप महत्त्वाचं आहे आणि रवींद्र पाटील सरांचं हे, कारण तुम्हाला म्हटलं की GR फ्लॅश होत असताना जुने अधिकारी आणि नवीन अधिकारी या दोघांचा समन्वय खूप महत्त्वाचा ठरला आणि GR हा प्रकाशित झाला. आता ह्या GRची प्रत सर्वांना देण्यात आलेली, त्याच्यामुळं आता तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही की MPSCला सुद्धा एक प्रत देण्यात आलेली आहे. जसं की इथं माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिव म्हणजे त्यांना देण्यात आलेली, विरोधी पक्षनेत्यांना देण्यात आले, गृह विभागाचे राज्यमंत्री आहे, शहरी ग्रामीण वगैरे हे मुख्य सचिवांना, म्हणजे जवळजवळ सगळ्याच महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींना ही प्रत देण्यात आली. यात महत्त्वाचं म्हणजे सचिवांना देण्यात आले, आपले महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCला. आता आपण MPSCकडे पाठपुरावा करू शकतो, लवकरात लवकर अभ्यासक्रम जाहीर करा म्हणून. पण MPSC सुद्धा अभ्यासक्रम किंवा परीक्षा पद्धत जाहीर करण्यापूर्वी त्यांना कोणाशी समन्वय करायचा आहे, सल्लामसलत करायचं तर DG ऑफिसशी करायचं, ह्या GRने नमूद केलेलं आहे. पोलीस महासंचालकाला सुद्धा या GRची प्रत देण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलीस महासंचालक सुद्धा आता इथून पुढे ते मागणीपत्र त्यांना दिलेल्या टाइम बॉन्डमध्ये गृह विभागाला पाठवत चालेल. आता हे पोलीस आयुक्त बृहन्मुंबई आहे, समादेशक आहे, बाकीचे सर्व लोकांना म्हणजे सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक सगळ्यांना ही GRची प्रत पाठवण्यात आलेली आहे. का पाठवण्यात आलेली असते पुढे जाऊन मित्रांनो, बरेच काही म्हणजे किती जागा रिक्त आहे त्याची माहिती घेता येते. तर जे काय सुरुवातीला सांगितलं होतं, विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरत असताना केव्हा काय स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे, ते स्वयं घोषणापत्र हे आहे की मी क सध्या हे पद म्हणजे मी पोलीस शिपाई या पदावर म्हणून कार्यरत आहे, कार्यालयाचे नाव टाकू शकतो, तो कुठं एखाद्या बृहन्मुंबई पोलीसचा असेल किंवा काय सदर पदावर मी ह्या दिनांकापासून नियुक्ती झालो असून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आयोजित मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज सादर करीत असताना माझ्या विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई प्रलंबित नाही. आणि ते त्यांनी करायचं, शिवाय काय करायचं, त्याला सर्टिफाय करून घ्यायचं त्याच्या कार्यालय प्रमुख हाकून की हा प्रमाणित करतो की वरील उमेदवार हा सध्या कार्यालयाचा कार्यरत असून त्याने वरील सोयी घोषणापत्रामध्ये नमूद केलेली माहिती त्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या अभिलेखावरील नोंदीनुसार खरी आणि योग्य आहे. म्हणजे पुढे जाऊन काय होतं, MPA जॉईनिंगच्या वेळेस अडचण होत नाही, त्याला अडचण झाली तर मग तो काय करतो, कोर्टात जातो, मॅटमध्ये जातो, मग परत मग ह्या बोलपाच वाल्यांना वाल्यांना काय असेल ते परत ते डिफेंड करा, हे करा. त्यापेक्षा हे जे काही उद्भवणारे कोर्ट मॅटर असतात ते उद्भवू नये म्हणून त्यांनी आधीच प्रिकॉशन घेतलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, जेवढा GR मला उमजला तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न केला, पण निश्चितपणे काहीतरी सुरुवात चांगली झालेली आहे. GRनी एक टाईम बॉन्ड दिलेला आहे, एक सायकल निश्चित केलेली आहे, त्याच्यामुळे आपली परीक्षा दरवर्षी व्हावी ही अपेक्षा ठेवून आपण परीक्षेची तयारी चालू करा. कारण आपल्याकडे दिवस फार कमी असतात. डिपार्टमेंटल विद्यार्थी परीक्षार्थी म्हटलं जरी आपल्याला वाटलं की बाबा या ठिकाणी मेहनत केल्याने यश मिळेल, परंतु बरेच विद्यार्थ्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना, ड्युटी सांभाळत असताना, अभ्यास करत असताना कधी कधी जवळून परीक्षेतून निकाल जातात 2-2 मार्कने, 3-3 मार्कने. मग त्या मुलांना ही संधी उपलब्ध व्हायला आवश्यक आहे, म्हणून दरवर्षी जाहिरात येणं सुद्धा आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करायची, अभ्यास करायचा आहे, तिथं त्यांच्यापुढे एक चॅलेंजच आहे. परंतु एक ज्या परीक्षा होत नाही, जाहिरात येत नाही, तर हे एक मानसिक त्रास आता इथून पुढे कमी होईल अशी अपेक्षा ठेवूयात. तर कुणालाही काही अडचण वाटली तर माझा पर्सनल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, स्क्रीनवर दिलेला आहे, तर त्यांनी मला संपर्क करा. धन्यवाद.